नमस्कार, मी वैद्य दीपाली आंबेगावकर पाटील वेदश्री आयुर्वेदच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हा आहे शेवगा। जगभरामध्ये मोरिंगा सुपरफूड ह्या नावाने ओळखला जाणारा हा शेवगा भारतामध्ये सर्वत्र मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे। आयुर्वेदामध्ये शेवग्याचे औषधी गुणधर्म आधीच सांगून ठेवलेले आहेत, परंतु सध्या नवीन झालेल्या संशोधनानुसार मानवी शरीरावर शेवग्याचे अनेक फायदे दिसून येत आहेत। अशा ह्या शेवग्याची आपण आज माहिती घेणार आहोत। शेवगा हा मोरिंगेसी फॅमिलीमधील वनस्पती आहे। शेवग्याला संस्कृतमध्ये किंवा आयुर्वेदामध्ये शिग्रू असे म्हणतात। शेवग्याची पाने ही उत्तम वातनाशक आहेत, त्यामुळेच शेवग्याची पाने गरम करून त्याची पोट्टली किंवा पुरचुंडी केली आणि त्याने जर सांध्यांवर शेक दिला तर सांध्यांची सूज कमी होते आणि त्यासोबतच सांध्यांची दुखणेही कमी व्हायला मदत होते। ज्या व्यक्तींच्या अंगावर मेदाच्या गाठी आहेत त्या गाठी विरघळण्यासाठी ह्या पानाच्या पोट्टलीने शेकल्यास मदत होते। शेवग्याचे तेल हे संधिवातावर अत्यंत उपयुक्त आहे। ज्यांना भूक लागत नाही किंवा ज्यांच्या तोंडाला चव नाही अशा व्यक्तींनी शेवग्याची भाजी किंवा शेवग्याचे सूप करून घ्यावे। त्यासोबतच फॅटी लिव्हरचा त्रास असलेल्या व्यक्तींनीही शेवगा त्यांच्या आहारामध्ये नित्य ठेवावा। त्यामुळे यकृताचे आजार कमी होण्यास मदत होते आणि शरीरातील मेद कमी व्हायलाही मदत होते। ज्यांना मूतखड्याचा वारंवार त्रास होतो त्यांनी ट्रीटमेंट म्हणून किंवा प्रिव्हेंशन म्हणूनही शेवग्याच्या पानांचे किंवा शेवग्याच्या शेंगांचे सूप किंवा भाजी ही आहारामध्ये नित्य ठेवावी। ज्यांचे हिमोग्लोबिन कमी आहे, ज्यांना थकवा खूप येतो अशा व्यक्तींनीही शेवग्याची भाजी आणि शेवग्याचे सूप नेहमी घ्यावे। शेवग्याच्या पानांची भाजी ही कुपोषणाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी खूप महत्त्वाची आहे। भारतामध्ये शेवगा एकतर खूप जास्ती प्रमाणामध्ये उपलब्ध आहे, तसेच शेवगा हा अग्नी चांगला करणारा आणि त्यासोबतच बल देणारा अनेक विटॅमिन्स मिनरल्स ह्यांनी युक्त आहे, त्यामुळे कुपोषण कमी होते। गर्भवतींनी आपल्या आहारामध्ये ही भाजी मुद्दामून ठेवावी। शेवगा त्वचा चांगली ठेवतो। मधुमेही व्यक्तींनी शेवग्याची भाजी किंवा शेवग्याच्या पानांची भाजी ही आपल्या आहारामध्ये नित्य ठेवावी, त्यामुळे शरीरातील साखर कमी होण्यास मदत होते। त्यासोबतच ज्यांच्या अंगावर सूज येत आहे अशा व्यक्तींनीही शेवगा नियमित खावा। अर्थातच सूज येण्याचे कारण हे नक्की तपासून बघावे। तीक्ष्ण, उष्ण, मेदोनाशक, कफनाशक असल्यामुळे मेदाचे पचन आणि शोषण होऊन स्थौल्य कमी व्हायला मदत होते। त्यामुळेच ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी शेवगा आपल्या आहारामध्ये नेहमी ठेवावा। ज्यांना पाळी उशिरा येते, ज्यांना रक्तस्राव कमी प्रमाणामध्ये होतो, पाळीच्या काळामध्ये पोट खूप दुखते, त्यासोबतच वजन खूप वाढते, अशा व्यक्तींनी आपल्या आहारामध्ये शेवगा भरपूर प्रमाणामध्ये ठेवावा। शेवगा हे गर्भाशयासंबंधीच्या ह्या समस्या कमी करण्यास मदत करते। त्यासोबतच बऱ्याच जणांना पिंडरीमध्ये वात येणे किंवा पाठीमध्ये अचानक चमकल्यासारखे होणे असे होत असते। ह्याच्यामध्ये त्यांच्या शरीरातील वात वाढलेला असतो। शेवगा हा उत्तम वातनाशक असल्यामुळे ह्या संबंधीच्या समस्या शेवग्यामुळे कमी होतात। शरीरामध्ये उष्णता जास्ती असलेल्या व्यक्तींनी मात्र शेवगा प्रमाणात खावा। शेवग्यामध्ये फायबर्स, प्रोटीन्स आणि कॅल्शियम हे भरपूर प्रमाणामध्ये असते। त्यासोबतच कॅरोटीन आणि बीटा कॅरोटीन असल्यामुळे शेवगा हा अँटीऑक्सिडंटचा उत्तम सोर्स आहे। त्यासोबतच व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी हे विटॅमिन्स आणि मिनरल्सही शेवग्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असतात। म्हणूनच आहारीय औषध ह्या संकल्पनेमध्ये शेवगा हा पुरेपूर बसतो। शेवग्याच्या पानांची भाजी मेथीच्या भाजीसारखीच आपण करू शकतो। त्यासोबतच शेवग्याच्या शेंगा ह्या कढी, आमटी, पिठलं, सांबर ह्यामध्ये वापरू शकतो। त्यासोबतच शेवग्याच्या शेंगाची भाजी किंवा शेवग्याच्या शेंगाचं सूपही आपण करू शकतो। सध्या शेवग्याच्या पानांची पावडरही रेडीमेड मिळते। ही पावडर रोजच्या वापरासाठी अत्यंत सोपी आहे। ही पावडर रोज सकाळी 1 चमचा गरम पाण्यासोबत घेऊ शकतो। ते जर अवघड वाटत असेल तर रोज आपण जी भाजी करतो त्यामध्ये किंवा वरण किंवा आमटी करतो त्यामध्ये
त्यासोबतच चटणी, पराठा ह्यामध्येही आपण ती घालू शकतो. त्यामुळे त्याची चवही छान येते आणि आरोग्यासाठी फायदेच फायदे मिळतात. तर असा हा सुपरफूड मोरिंगा तुम्ही तुमच्या आहारामध्ये नक्की ठेवा आणि वेदश्री आयुर्वेदच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.